दारूला आता महागाईची झिंग चढली आहे। देशी विदेशी मद्याच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे। विदेशी मद्याची सर्वाधिक 55 ते 85 रुपये इतकी वाढ झाली आहे। तर राज्याचा महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। राज्य सरकारने मद्याच्या दरामध्ये भरमसाठ अशी वाढ केलेली आहे आणि मद्याच्या दराबरोबरच मद्य विक्रीसाठी दिल्या जाणाऱ्या परवाना शुल्कात सुद्धा आता वाढ करण्यात आलेली आहे। विदेशी मद्याची सर्वाधिक 55 ते 85 रुपये इतकी वाढ झाली आहे आणि त्यामुळे शासनाच्या तिजोरीमध्ये दरवर्षी 14,000 कोटी रुपयांची भर पडणार आहे। राज्याच्या महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मद्याच्या दर वाढबाबत नागरिकांनी काही प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत। तर एकदा आपण अधिक ग्राफिक्सवरील सगळी माहिती पाहूया। हे दर कसे किती वाढतात ते। देशी विदेशी मद्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। मद्याचा प्रकार पहा। देशी मद्य जुना दर होता 70 रुपये, नवीन दर 80 रुपये। महाराष्ट्र मेड लिकर नवीन प्रकार जुना दर आणि नवीन दर आहे 148 रुपये। महाराष्ट्र मेड लिकर हा नवीन प्रकार आहे 148 रुपये असा त्याचा नवीन दर असणार आहे। भारतीय बनावटीचा विदेशी मद्य जुना दर 120 ते 150 रुपये आणि नवीन दर असेल 205। विदेशी मद्याचं प्रीमियम ब्रँड जे 330 रुपयांना आधी मिळत होते ते आता 360 रुपये इतकं असणार आहे। तर पण एकदा पाहूया नागरिकांच्या यावर नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत ते। प्रोत्साहनपर अनुदान म्हणून तुम्ही 1500 रुपये देत आहात, ते मान्य आहे, ते चांगलीच गोष्ट आहे। कुठल्याही आर्थिक वंचित महिला कुठली असेल ती त्याच्यावर प्रश्न सुटून जाईल तिचा। पण तोच जर त्याच घरातील एक कुटुंब पुरुष सदस्य जर दारूने व्यसनाधीन असेल तर तो त्या पैशाचा गैरउपयोग का करणार नाही? म्हणजे इकडून एका पाकिटातून तुम्ही पैसे द्यायचे 1,500 आणि तिकडून ते 1,500 प्लस त्याच्या खिशातले 1,000 काढून 2,500 परत तुम्ही घेणार काढून। ह्याचा अर्थ काय म्हणायचा? म्हणजे एक चांगलं वळण समाजाला लावा लागला आहे की लेडीजना परत त्याच संकटात टाका लागला आहे? हे एक तुम्ही महत्त्वाचं मला कळालं पाहिजे। सरकारनं दर वाढवलं, अतिशय चांगली गोष्ट केली। त्या निमित्तानं लोकांचं दारू पिणं कमी होईल। तर त्याच्याहीपेक्षा काय टॅक्सेस अजून त्यांच्यावर वाढवता येतील ते वाढवून सर्वसामान्य जनतेला, गोरगरीब जनतेला न्याय द्यावा एवढीच इच्छा आहे। सरकारने दारूचे दर वाढवले योग्यच केलं। काय योग्य केलं आता दारून तसा फायदाच नाही ना। दारू टॅक्स वाढला तर इकडे त्याचा टॅक्सचा पैसा मिळणार गव्हर्नमेंटला, ते दुसऱ्या कामाला उपयोगाला पडतील ना पैसे। बरोबर आहे, केलं ते योग्य केलं। वाढवले दारूचे दर पण ते सर्वसामान्यांना परवडणार नाही। आम्ही काही पित नाही पण परवडणार नाही, कमी करावी।